मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या मुद्द्यावर. प्रकाश आंबेडकरांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हायकोर्टानं निवडणूक आयोगाला बजावलेल्या नोटिशीबाबत. आता काय आहे हे प्रकरण सांगतो. आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर तब्बल 76 लाख लोकांनी मतदान केलं. या मतदानाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी नुकतीच पार पडली. या सुनावणीनंतर न्यायालयानं महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सुनावणी दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. 6 वाजल्यानंतर 76 लाख लोकांचं मतदान कसं वाढलं? खरंच ते झालं का? झालं असेल तर त्यावेळेचे मतदानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगानं दाखवावेत, अशी साधी सरळ मागणी त्यांनी केली आहे. या सगळ्याच प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज वंचित बहुजन आघाडीचं राजकारण खूप जवळून पाहणारे, अनेक राज्यांमध्ये ग्राउंड रिपोर्टिंग केलेले वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक धनाजीराव कांबळे. धनाजीराव, मी या शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करूया. मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारायला आवडेल की नेमकं काय आहे या याचिकेत आणि कधी दाखल झाली? खरं म्हणजे आपण बाळासाहेबांनी जे याचिका दाखल केली होती त्याच्या आधीची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. म्हणजे आज आपण जर बघितलं तर 23 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि 23 नोव्हेंबर पासून म्हणजे साधारणतः 2-2.5 महिने झाले. तर 2-2.5 महिने झाले असताना सुद्धा जे जिंकलेले आहेत ते आणि जे पराभूत झालेत ते, असे दोघांनाही त्याच्यावर विश्वास वाटत नाही की आम्ही खरंच जिंकलोय का. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे संभ्रमात लोक आहेत. म्हणजे जर हे उमेदवारच संभ्रमात आहेत तर जनता किती संभ्रमामध्ये असेल याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे 1951चा जो लोकप्रतिनिधी कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये मतदाना दिवशी जे एवढं मतदान झालं ते मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी जे काउंटिंग झालं ते टॅली करणं आवश्यक असतं. आणि ते टॅली करताना ते जर होत नसेल तर जो रिटर्निंग ऑफिसर असतो त्यांनी सुमोटो पद्धतीनं म्हणजे स्वतःहून दखल घेऊन त्याचं जे काय आहे ते निवडणूक आयोगाला रेफर करणं आवश्यक असतं. तर ते तसं झालंय का नाही हे बघणं खूप महत्वाचं आहे. पण एकूणच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एवढे दिवस झाले तरी जनतेच्या मनात जो संशय आहे तो काय अजून दूर झालेला नाही. तो दूर करण्याची जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे, त्याचप्रमाणे ह्या लोकप्रतिनिधींची पण आहे. पण खऱ्या अर्थानं जर एकत्र आकडेवारी आल्याशिवाय त्याच्यावरती काही विश्लेषण किंवा काही त्याच्यावर अंदाज बांधता येणं शक्य नाही. पण तशी एकत्र आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जातो. म्हणजे काही झालं, कोणी निवडणुकीत जिंकलं हारलं की लगेच ते ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करतात. पण आता सत्ताधारी पक्ष त्याच्या ईव्हीएमच्या बाजूने बचाव करत राहतो आणि विरोधक त्याला विरोध करत राहतात किंवा चर्चा करत राहतात. पण प्रत्यक्षात कुणीही कायदेशीर पद्धतीनं त्याबद्दल काही रीतसर प्रक्रिया किंवा लिगल काही प्रोसेस करायला पुढे जात नाही. पण वंचित बहुजन आघाडीनं हे केलं. वंचित बहुजन आघाडीनं केवळ विरोध न करता एक लिगल प्रोसेस पूर्ण केली पाहिजे म्हणून त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आणि ती याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करून केवळ थांबले नाहीत तर त्याचा पाठपुरावा केल्यामुळं उच्च न्यायालयानं ती याचिका स्वीकारली. उच्च न्यायालयानं याचिका स्वीकारल्यानंतर त्याच्याबद्दलचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः न्यायालयासमोर उभं राहून केला आणि न्यायालयाला हे पटवून दिलं की जनता ही सार्वभौम आहे. जनतेला काय घडलं काय घडलं नाही किंवा जे काही झालं असेल ते जनतेसमोर येणं आवश्यक आहे. जनतेच्या मनात जो संशय आहे तो दूर होणं आवश्यक आहे. असं म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका उच्च न्यायालयात मांडली त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयानं मग निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली. ही खरं तर खूप मोठी महत्वपूर्ण घटना म्हणायला हवी की केवळ चर्चा न करता उच्च न्यायालयानं या याचिकेची दखल घेऊन निवडणूक आयोगाला नोटीस पाठवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण त्याचं क्रेडिट मात्र जेव्हा हेडलाईन्स आपण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांच्या बघितल्या तर त्या हेडलाईन्स सगळ्या निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली हायकोर्टाने अशा आल्या. पण त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीनं जे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं किंवा त्यांनी जी याचिका दाखल केली किंवा त्यांनी जो काही संघर्ष केला, बाळासाहेबांनी जो युक्तिवाद केला त्याचं क्रेडिट त्याचं श्रेय बाळासाहेब आंबेडकरांना मिळायला हवं होतं. किंबहुना ते वंचित बहुजन आघाडीला मिळायला हवं होतं पण ते तसं होताना दिसलं नाही.
म्हणजे हम्म, हम्म, प्रस्थापित माध्यमं जी आहेत, ती माध्यमं कुणाला मोठं करायचं आणि कुणाला छोटं ठेवायचं, हे आत्तापर्यंत ठरवत हम्म, आलेले आहेत आणि खरं तर प्रसार माध्यमांचा तो एक रोल असतोच. म्हणजे प्रसार माध्यमच ठरवतात हम्म, कुणाला हिरो करायचं आणि कुणाला व्हिलन करायचं. हम्म, त्यामुळं ते हम्म, एक झालं. खरं तर लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनता सार्वभौम आहे मी म्हणाल तसं. जो हम्म, काहीही जाणून घेण्याचा जो हक्क आणि अधिकार संविधानाने त्याला दिलेला आहे, तो केवळ तात्पुरती आंदोलनं करून किंवा केवळ चर्चा करून काही होत नाही. तर त्याची लीगल प्रोसेस, लीगल प्रक्रिया आपण जर पूर्ण केली, तरच त्याच्यातून काहीतरी हम्म, निष्पन्न होऊ शकतं, हे त्या याचिकेतून आपल्याला लक्षात आलेलं आहे. म्हणजे खरं हम्म, म्हणजे ईव्हीएम संदर्भात जेव्हा प्रश्न उपस्थित झाले निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, तेव्हा शरद हम्म, पवारांसह अनेक महाविकास आघाडी आहे किंवा इंडिया आघाडीच्या लोकांनी ईव्हीएम बद्दल प्रश्न उपस्थित केला होता. संशय व्यक्त केला होता. हम्म, त्यानंतर हम्म, साधारणतः महाराष्ट्रातल्या साधारण बऱ्याचशा मतदारसंघांमधल्या उमेदवारांनी मतांची पडताळणी, फेर पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केले होते. पण आता आपण हम्म, बघितलं तर आता आपण पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 7 जणांनी उमेदवारांनी मतांची पडताळणी करा असं म्हणून अर्ज केला होता. त्यांनी आता ते माघार घेतलेले आहे. त्यामुळं हम्म, जे ईव्हीएमच्या विरोधात बोलत होते, ते ईव्हीएमला कधी विरोध करतात, कधी पॉझिटिव्ह बोलतात. म्हणजे आता त्याचं पुढचं जर आपण बघितलं तर आता शरद पवारांनी अशी भूमिका घेतली, की लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल हम्म, शंका आहे. पण हम्म, आता मला काही तसं वाटत नाही. अशी त्यांनी एक थोडीशी दोलायमान भूमिका घेतली आहे. त्यानंतर सुप्रियाताईंचं पण आपण हम्म, बघितलं तर युगेंद्र पवारांचा जो विषय होता, की त्या म्हणाल्या होत्या, "युगेंद्रला मी सांगितलं आहे, की हम्म, तुझा जो मुद्दा आहे." त्यामुळे ईव्हीएम बद्दल त्यांचं म्हणजे जी काही दोलायमान भूमिका आहे ती काही योग्य नाही. पण जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे. हम्म, खरं तर ईव्हीएमचा मुद्दा जेव्हा आला होता तेव्हा व्हीव्हीपॅट जे जोडण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ते हो, झालं. त्यानंतर हा मुद्दा खरं तर बाजूला पडला आहे. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर व्हीव्हीपॅट जोडण्यात आलं. ते व्हीव्हीपॅट जोडल्यामुळं आता ईव्हीएमचा मुद्दा बाजूला पडलेला आहे. खरं म्हणजे हम्म, सायंकाळी 6 नंतर ती 76 लाख मतं नेमकी कशी वाढली? याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक संशय आहे. तो आजही कायम आहे. तो संशय दूर करण्याची जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे. म्हणजे नवीन मतदार नोंदणीबाबत आपण खूप मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते आपल्याला माहिती आहे. म्हणजे अनेक जण त्या हम्म, माध्यमातून आवाहन केल्यानंतर नोंदणी पण करतात. पण खरं म्हणजे नवीन मतदार जे नोंदणी आपण करतो, त्या नवीन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडनं जनजागृती केली जाते. मोठमोठ्या जाहिराती देऊन लोकांना आवाहन केलं जातं. पण आपण जर निवडणूक आयोगानं जाहीर केलेली जी आकडेवारी आहे, जी काँग्रेसचे एक वरिष्ठ कार्यकर्ता आहेत, जे स्टॅटिस्टिक तज्ञ आहेत, सांख्यिकी तज्ञ आहेत. त्यांनी एक हम्म, महत्त्वपूर्ण माहिती जनतेसमोर दिलेली आहे. प्रवीण चक्रवर्ती हम्म, असं त्यांचं नाव आहे. हम्म, तर हम्म, त्यांनी केलेलं विश्लेषण गंभीरपणे विचार करायला लावणारं असं आहे. महेश चक्रवर्ती यांच्या हम्म, हम्म, विश्लेषणानुसार लोकसभा निवडणुकीनंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या. हम्म, तर त्या 6 महिन्याच्या हम्म, कालावधीमध्ये तब्बल 48 लाख नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे. म्हणजे हा आकडा हम्म, काही खूप नाही. आश्चर्यचकित करणाराच आहे, की 48 लाख नवीन हम्म, मतदार केवळ 6 महिन्यात नोंदवले गेले. म्हणजे आपण जर 2019 ते हम्म, 2024 या 5 वर्षाचा कालावधी बघितला, तर ह्या 5 वर्षामध्ये हम्म, केवळ 32 लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. 5 वर्षामध्ये हम्म, 32 लाख मतदारांची नोंदणी झाली. म्हणजे वर्षाला साधारण 6 लाख जणांनी नोंदणी केली असं त्याचा अर्थ आहे. पण 6 महिन्यात तब्बल बरोबर. 48 लाख लोकांनी मतदार नोंदणी केली, हे कोडं काही सुटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे 6 हम्म, महिन्यात 48 लाख मतदार वाढले म्हणजे दर महिन्याला 8 लाख मतदारांनी नाव नोंदणी केली. 6 महिन्याचा हम्म, विचार जर आपण हम्म, केला, तर दर हम्म, महिन्याला 8 हम्म, लाख मतदारांची नवीन नोंदणी केली. जे वर्षाला 6 लाख नोंदवले जात होते, ते महिन्याला हम्म, 8 लाख झाले. तर हे महिन्याला 8 लाख नवीन मतदार कसे काय वाढले? हे कुठून आले? एवढं हम्म, मनुष्यबळ किंवा यंत्रणा आपल्याकडे आहे का? असा एक संशयाचा किंवा हम्म, हम्म, संशोधनाचा भाग आहे. खरं तर त्याचा हम्म, चर्चा, विचार केला गेला पाहिजे असं त्या चक्रवर्तींचं म्हणणं आहे. पण समोर आलेली ही हम्म, आकडेवारी जर आपण बघितली, तर ज्या मतदारांनी नाव नोंदणी केली आहे समजा, तर त्यांनी काही हम्म, आधार कार्ड दिलं असेल किंवा त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स दिले त्याचं व्हेरिफिकेशन झालं असेल. त्याच्यानंतर मग हम्म, ह्या हम्म, लोकांची
मेन्शन झालं असेल ना, मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याचा निर्णय झाला असेल. पण हे इतक्या कमी कालावधीमध्ये केवळ 6 महिन्यामध्ये 48 लाख जणांचं व्हेरिफिकेशन करणं आणि त्यांचं ते सँक्शन करून देणं, हे सगळं कसं शक्य होऊ शकतं, असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा बरोबर. विचार केला, तर महाराष्ट्रात साधारण 132 मतदारसंघ असे आहेत, ज्या मतदारसंघांपैकी 120 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. महाराष्ट्रात खरं म्हणजे 132 मतदारसंघ असे आहेत, की त्यापैकी 120 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापैकी 62 मतदारसंघांमध्ये लोकसभेला महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. बाकीच्या ठिकाणी म्हणजे साधारण 70 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मतदारांपासून चोरलेली ही निवडणूक आहे, असं या प्रवीण चक्रवर्ती यांचं म्हणणं आहे. म्हणजे 76 लाख मतदान जे सायंकाळी 6 नंतर झालं, ते नेमकं कसं झालं? हे खरं तर संशयास्पद आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे 2024 मध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या घरामध्ये 3 कोटी मतदार देशभरात वाढले होते. त्यापैकी तब्बल 48 लाख मतदार हे केवळ महाराष्ट्रात कसे काय वाढले हे समजत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ही जी आकडेवारी आहे, ही आकडेवारी त्यांनी कुठून काढलेली नाही, तर ही आकडेवारी निवडणूक आयोगानंच दिलेली आकडेवारी आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय येणं स्वाभाविक आहे. पण त्याच्याबद्दल एक म्हणूनच दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकूण प्रौढ मतदार जे आहेत महाराष्ट्रातले, तर ते 9,70,00,000 आहेत, असं निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. आणि आरोग्य विभाग मात्र असं म्हणतो की 9,57,00,000 इतकेच लोक आपल्याकडे मतदानाचा अधिकार बजावू शकतात, एवढे प्रौढ आहेत. म्हणजे हे 13 लाख मतदार जे वरचे आहेत, ते कुठून आले? हे काही कळायला मार्ग नाही. म्हणजे मतदारांची एकूण संख्या आणि नव्याने नोंदवण्यात आलेले मतदार यामध्ये मोठा घोळ असण्याची शक्यता आहे, असं त्यांनी एक शंका उपस्थित केलेली आहे. म्हणजे निवडणूक आयोगानं खरं तर ही आकडेवारी जी आहे, ती सगळी एकत्र उपलब्ध करून दिल्यानंतर ह्या सगळ्याचा एकतर उलगडा होऊ शकतो. पण तो तसा अजून काही झालेला नाही. म्हणजे विधान निवडणुकीत महायुतीला 72 लाख अधिकची मतं म्हणजे एक्स्ट्रा मतं मिळाली आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीत. आणि महाविकास आघाडीची 24 लाख मतं कमी झाली. तर ही कमी झालेली जी मतं आहेत, ती मतं समजा आपण म्हटलं की महाविकास आघाडीकडे वळली, तर 24 लाख मतं 72 लाखातून वजा केली, तर येणारी संख्या जी आहे ती 48 लाख आहे. म्हणजे गंमत तुमच्या लक्षात येईल की 48 लाख जे नवे मतदार आपण इकडे नोंदणी झाली आहे असं म्हणतोय, तर ते इथं आपण 72 यांची वजाबाकी केली 48 येतं. ही मॅजिक फिगर असा एक प्रश्न पण उपस्थित झालेला. म्हणजे निवडणूक आयोगानं खरं तर हे सगळे आकडे एकत्र केल्यानंतर हे सगळं क्लिअर होऊ शकतं. म्हणजे नव्यानं ज्या मतदारांची नोंदणी केली जाते खरं तर, त्याबद्दल राजकीय पक्षांकडून वेळोवेळी संशय व्यक्त केला जातो. कारण राजकीय पक्षांचा पण हस्तक्षेप त्याच्यामध्ये असतो, की कोणत्या लोकांची नोंदणी करण्यात आली आहे नेमकी. म्हणजे अगदी दिल्लीमध्ये सुद्धा आता इलेक्शन म्हणजे मतदान प्रक्रिया झाली. तर दिल्लीमध्ये सुद्धा अरविंद केजरीवालांनी मागे अशाच पद्धतीने एक आरोप केला होता, की नव्यानं ज्या मतदारांची नोंदणी केली जात आहे, त्याच्यामध्ये खरं तर खऱ्या अर्थानं घोळ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की 6 नंतर 76 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी निवडणूक आयोगाचीच आकडेवारी आणि त्या अनुषंगाने याचिका दाखल केली आंबेडकरांनी. ओके, तर ते याचिकेमध्ये काही पुरावे असे दिलेत का, की काही लॉजिक मांडलंय का, की 6 वाजल्यानंतर महाराष्ट्रात 76 लाख लोक मतदान करू शकत नाहीत? त्याला काही दुजोरा देणारे कागदपत्र किंवा काही पुरावे दिलेत का? नाही, आपण जर मी मगाशी म्हणालो तसं 1951चा जो लोकप्रतिनिधी कायदा जो आहे, त्या कायद्याच्या नुसार किती मतदान 6 वाजेपर्यंत झालं, मतदानाची वेळ 6 पर्यंतची असते. म्हणजे 6 वाजेपर्यंत बरोबर. इतके लोक लाईनमध्ये थांबलेले असतात मतदार. त्या मतदारांना एक टोकन देऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना बजावता येतो. पण त्याच्यानंतर जे लोक उभे होते 6 नंतर कोणत्याही मतदारसंघांमध्ये, ते 76 लाख कसे काय होते? म्हणजे इतके लोक 6 नंतर आले, 6 वाजल्यानंतर. हाच खरं तर संसदेचा मुद्दा असल्यामुळं हाच मुद्दा या याचिकेमध्ये जास्त हायलाइट करण्यात आलेला आहे, की 76 लाख ओके. मतं वाढली कशी याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. मग ते जर कळलं नाही, तर समजा आता ही जी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेनंतर उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला जी नोटीस बजावली आहे, तर याचा खरंच पुढे जर काही झालं, तर ही विधानसभा बरखास्त होऊ शकते. हो, हो. पण त्यातून
खऱ्या अर्थाने ह्या विरोधी पक्षांनी खरं तर विचार करायला हवा, की संघटितपणे हे जर एकत्रितपणे याच्यावरती आवाज उठवायला लागले, तर हम्म, न्यायालय हम्म, ही एक आपल्याला न्याय मिळण्याची संस्था आहे. तिथं आपल्याला न्याय मिळू शकतो. हम्म, फक्त एकत्रितपणे तुम्ही सगळ्यांनी मिळून याच्या विरोधात आवाज उठवावा लागतो. तो बाळासाहेब आंबेडकरांनी हम्म, उठवला आवाज. मी स्वतः तिथं युक्तिवाद केला आणि म्हणून न्यायालयाने त्याची दखल घेतली ना. म्हणजे हम्म, बाळासाहेब हम्म, हम्म, आंबेडकरांचं म्हणूनच हे म्हणणं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी मागे सगळ्याच पक्षांच्या प्रमुखांना एक पत्र पाठवलं होतं, की आपण केवळ हम्म, चर्चा हम्म, करून बाहेर आंदोलनं करून काही करणार नाही. हा जसा संसदेत हम्म, किंवा विधानसभेत लढण्याचा मुद्दा आहे, चर्चा करण्याचा मुद्दा आहे, रस्त्यावर करण्याचा मुद्दा आहे, तसा लीगल प्रोसेसनं पण जाण्याचा हा मुद्दा आहे. असं बरोबर, बाळासाहेबांनी म्हटलं होतं. बरोबर, म्हणूनच सगळ्या पक्षांच्या प्रमुखांनी त्यांनी पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांना किती बरोबर. राजकीय पक्षांनी प्रतिसाद दिला मला माहिती नाही. पण त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे सगळ्यांना अवेअर करण्याचा प्रयत्न केला होता. पण आपण हम्म, जर हम्म, एक गोष्ट लक्षात घेतली, की लोकशाही व्यवस्था जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल, जनतेचा विश्वास जर कायम या निवडणूक प्रक्रियेवरचा आपल्याला कायमपणे ठेवायचा असेल जनतेच्या हम्म, मनामध्ये, तर निवडणूक प्रक्रिया ही हम्म, पारदर्शकपणे पार पडणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी सुद्धा ही स्वायत्त संस्था असली तरी सुद्धा जनतेचा एक दबाव गट निर्माण करणं आणि जनताच हीच सार्वभौम आहे हे दाखवून देण्यासाठी हम्म, जनतेचा अंकुश काही प्रमाणात शासकीय, निमशासकीय किंवा स्वायत्त संस्थांवर असायलाच हवा. त्याशिवाय ते लोक चांगल्या पद्धतीनं काम पण करतील असं काही शाश्वती नाही. त्यामुळे लोकशाही हम्म, हम्म, व्यवस्था सुदृढ करायची असेल आपल्याला, तर हे आवश्यक आहे. आणि जनतेच्या मनात जर काही प्रश्न असतील कोणत्याही गोष्टीबद्दल, निवडणुकीबद्दलच नव्हे, हम्म, कोणत्याही हम्म, गोष्टीबद्दल जर एखाद्या माणूस प्रश्न असेल, तर त्याला त्याचं हम्म, समाधान किंवा त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळणं हा त्याचा अधिकार आहे. तो त्याला मिळायला हम्म, पाहिजे. हम्म, बाकी आपण ह्या याचिकेच्या निमित्तानं याची चर्चा केली, पण आपण हे सगळे आकडेवारी त्या प्रवीण चक्रवर्तींनी जी मांडली आहे, हम्म, जी हम्म, निवडणूक हम्म, आयोगाने हम्म, दिली आहे, त्याबद्दल सुद्धा पक्षांनी हम्म. एकत्रितपणे एक विचार करून काहीतरी निवडणूक आयोगाकडे जाऊन विचारलं पाहिजे, की हे नेमकं कसं घडलं? जनतेसाठी बरोबर, सगळ्यांनी जरा बरोबर. सांगावे सगळ्यांनी. सर्वांनी हो. संघटित व्हायला पाहिजे. सर्व पक्षांनी हे अगदीच बरोबर आहे. काँग्रेसने देखील म्हणजे स्वतः विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी संसदेत देखील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील मतदानाच्या अनियमिततेचा मुद्दा नुकताच मांडला. त्यांनी देखील आवाज उठवला. हो. काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात हो. देखील इथं तिथे अनेक ठिकाणी बोलत असतात. ईव्हीएम बद्दल ओरड सुरूच आहे. फक्त त्यांनी ती हो. संविधानाच्या चौकटीतनं आणि कायद्याच्या चौकटीतनं ती याचिकेच्या मागे उभं राहून त्या सर्वांनी प्रस्थापित प्रसार माध्यमांनी प्रकाश आंबेडकरांनी एवढं याचिका दाखल करून किंवा हा मुद्दा लावून धरूनही प्रस्थापित प्रसार माध्यमांनी त्यांना डावललं. काय कारण असावं डावलण्याचं किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं काय कारण असावं? तर बाळासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीपासूनचं जे राजकारण आहे, ते वंचित, शोषित बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणार. त्याच पद्धतीनं इकडेही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा केला. म्हणूनच तर आपण महाराष्ट्राला पॅटर्न असा उल्लेख करतो. दादाजीराव, तुम्ही बरोबर मुद्दा मांडला. परंतु प्रस्थापित प्रसार माध्यमांनी प्रकाश आंबेडकरांच्या या कष्टाला किंवा त्यांनी लावून धरलेल्या मुद्द्याला जाणीवपूर्वक प्रसिद्धी त्यांची डावलली. याच्यावरून असं वाटतंय की प्रकाश आंबेडकरांना जाणीवपूर्वक डावललं जातंय. काय कारण असावं? खरं म्हणजे आपण जर महाराष्ट्रातलं एकूणच राजकारण, दलित बहुजनांचं राजकारण जर आपण बघितलं, तर दलित बहुजन नेत्यांना संपवणं आणि त्यांचं कार्यकर्तृत्व जे आहे ते फक्त दलितांपुरतंच मर्यादित ठेवणं, असं एक राजकारण प्रस्थापित सरंजामी पक्षांनी केलेलं आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे, की तुम्हाला माध्यमांमध्ये किती जागा द्यायची आणि किती कुठे तुमची बातमी, प्लेसमेंट तुमच्या बातमीची कुठे असेल, हे ठरवणारी पण एक यंत्रणा आहे. तर बाळासाहेब आंबेडकरांनी कितीही महत्त्वपूर्ण हे काम केलेलं असलं, तरी त्या बातमीमध्ये बाळासाहेबांचा फोटो वापरणं किंवा बाळासाहेबांचं कोट घेणं किंवा जे आपण माध्यमांचे एथिक्स आपण जे म्हणतो किंवा जे बातमीच्या दृष्टीने आवश्यक घटक जे आहेत, ते घेणं अशा पद्धतीनं काही झाल्याचं दिसलं नाही. म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या आपण पाहिल्या दुसऱ्या दिवशी, त्याच्यामध्ये असं काही दिसलं नाही. खरं तर तसं माध्यमांनी करणं काही योग्य नाही. माध्यमांनी सगळ्यांच्या बातम्या, सगळ्यांना महत्त्व समान पातळीवर सम्यक पद्धतीनंच दिलं पाहिजे. कारण सगळे राजकीय पक्ष हे माध्यमांच्या दृष्टीने समान असले पाहिजे. धनाजीराव, तुम्ही बरोबर म्हणताय. परंतु आता काळ बदललाय. केवळ प्रस्थापित हो. प्रसार माध्यमांच्या मागे लागण्यात तितकासा अर्थ नाहीये. सोशल मीडिया बरोबर. हा प्रचंड मोठा, डिजिटल मीडिया हा प्रचंड वाढलेला आहे.
या दोन्ही माध्यमांचं आणि तुमचं नेटवर्कही म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं नेटवर्कही खूप दांडगं आहे. प्रकाश आंबेडकरांना हो. मांडणारा महाराष्ट्रात एक स्वतंत्र वर्ग आहे. मग त्यांनी केवळ प्रस्थापित माध्यमांवर रुसून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं मानून मांडण्यात काही अर्थ नाही की प्रस्थापित माध्यमांनी डावललं तर डावललं. समाज माध्यमांची ताकद मोठी आहे, डिजिटल माध्यमांची ताकद मोठी आहे, त्यांनी त्याला सामोरं जावं असं वाटत नाही का? हा, आता आपण बघितलं तर आता म्हणजे कोरोना काळापासून आपण जर बघितलं तर माध्यमांमध्ये सोशल मीडिया जो आहे तो आता एक नंबरला आहे. म्हणजे सोशल मीडिया हाच हम्म, आपला मीडिया, अशा पद्धतीने सगळेच राजकीय पक्ष त्यांचा प्रचार त्यांच्या पातळीवर सगळे सोशल मीडिया हँडल्स वापरून करायला लागलेले आहेत. त्यामुळं हम्म, हम्म. आजची परिस्थिती कोणी कोणावरती अवलंबून राहावी अशी नाही. त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे. तसं वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांचं प्रस्थापित मीडियाच्यावर अवलंबून न राहता स्वतःचा मीडिया उभा करायला हरकत नाही. सोशल हम्म, मीडिया ही हम्म, खूप हम्म. मोठी ताकद आहे. अगदी बरोबर आहे. या याचिकेच्या निमित्तानं याचिका अशी होती की संध्याकाळी 6 नंतर मतदानाच्या दिवशी विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी 6 नंतर तब्बल 76 लाख लोकांनी मतदान केलं. ही संशयास्पद आकडेवारी आहे, ही अनियमितता आहे, असा संशय व्यक्त करून प्रकाश आंबेडकरांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. आणि त्या अनुषंगानं काय आहे या याचिकेत किंवा या याचिकेचं पुढे काय होईल, या सगळ्याच अनुषंगानं त्यांना प्रस्थापित प्रसार माध्यमांनी कसं डावललं आणि त्याची कारणं काय, या सर्व गोष्टींवरती अतिशय इत्थंभूत आणि व्यवस्थित विश्लेषण केलं ते राजकीय विश्लेषक धनाजीराव कांबळे यांनी. धनाजीराव, आपण आपल्या व्यग्र दिनक्रमात वेळ काढून एबीसी न्यूज नेटवर्कला बहुमोल अशी माहिती दिली, संवाद साधला, त्याबद्दल नेटवर्क तर्फे आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी थांबूयात, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.